नमस्कार, आपलं सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे. आपण आहोत आज अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालय या ठिकाणी. या महाविद्यालयाला शिक्षणाची पंढरी म्हटलं जाते, मात्र या महाविद्यालयानं या ठिकाणी एक नावलौकिक केलेलं आहे. आपल्या समोर जे विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी या ठिकाणी ऑल इंडिया मधून या ठिकाणी एक परीक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. नेमकी कोणती परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये त्यांचं सिलेक्शन कशा पद्धतीने झालेलं आहे याची आपण सविस्तर माहिती घेण्यासाठी या महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या सोबत आहेत. सर, मला काय सांगाल की परीक्षा कोणती होती आणि कशाबद्दल या ठिकाणी कशासाठी या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे? आदर्श महाराष्ट्र न्यूज चॅनलचं स्वागत, गुंडिलेजी आपलं पण स्वागत. आनंदाची आज अतिशय आनंद झालेला आहे महाविद्यालयाला की राष्ट्रीय स्तरावरील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स रिसर्च तिरुवनंतपुरम हे एक परीक्षा घेतं पूर्ण भारत देशामधून. त्या परीक्षेला असंख्य विद्यार्थी बसलेले असतात आणि त्याच्यामधून फक्त 40 विद्यार्थ्यांची निवड होते. तर महात्मा गांधी महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे की त्या परीक्षेमध्ये आमच्या महाविद्यालयाची मानसी कांबळे आणि पाटील ज्योती सायली या 2 मुली त्या परीक्षेला बसल्या आणि त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. 40 मध्ये त्या मुली आहेत. या मुली BSc थर्ड इयरच्या मुली आहेत. त्यांचं फिजिक्स आहे, कॉम्प्युटर सायन्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे. वर्षभर मी पाहतो या मुली वेगवेगळ्या परीक्षेमध्ये बसलेल्या असतात, पण आज तर त्यांनी उच्चांक केलेला आहे आणि महाविद्यालयाला अत्यानंद झालेला आहे. जो कोर्स आहे त्या कोर्ससाठी त्या जॉईन होणार आहेत. या कोर्सचं एक वैशिष्ट्य आहे की ही परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना संशोधनामध्ये पूर्ण जगामध्ये जाता येतं. हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स रिसर्च ही जागतिक लेवलची आशिया खंडातली टॉपची इन्स्टिट्यूशन आहे. तर या मुली भविष्यामध्ये संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जातील, टीचिंगच्या क्षेत्रामध्ये राहतील, ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये जातील. तर असा त्यांनी असे चांगली परीक्षा पास झालेली आहे. त्यांचं कौतुक करतो, त्यांचं महाविद्यालयामध्ये स्वागत करतो. त्यांच्या आईवडिलांचं पण मी कौतुक करतो महाविद्यालयाच्या वतीने. तर या महाविद्यालयामधून ज्या परीक्षामधून या ठिकाणी या मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे, या मुलीच्या सोबतच आपण या ठिकाणी आलेलो. तर कुठल्या वर्गाला आहेस, नाव काय सांगशील? माझं नाव पाटील सायली बाबूराव, BSc थर्ड इयर. आता जी परीक्षेमध्ये जे सिलेक्शन झालेलं आहे ती परीक्षा कोणती होती? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये यंग टॅलेंट नर्चर. तर या परीक्षेसाठी तुला मार्गदर्शन कुणाचं लाभलं? मंगळूर मॅडम. काय सांगशील पुढे तू? या कार्यक्रमाच्या आधारे आम्हाला इंडियन म्हणजे ना रिसर्च मध्ये जाता येते, ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळते आणि भविष्यासाठी आम्हाला उपयोगी होईल याचा. तर आणखीन एक दुसरी एक मुलगी आहे, आपण तिच्याकडे पण जाणार आहोत. तर नाव काय सांगशील तुझं? कांबळे मानसी मनोज. काय सांगशील पुढे करण्याचा काय हेतू आहे तुझा? म्हणजे आपण जे थेअरी शिकलो आतापर्यंत त्याचा ऍप्लिकेशन कसं यूज करता येते ते आम्हाला या 15 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये सांगतो. याच्यासाठी तुम्ही किती दिवसापासून याचा अभ्यास केला तुम्ही? अभ्यास म्हणजे ग्रॅज्युएशनच असते. BSc फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मॅथचे मार्क पूर्ण. तर याच्यासाठी मार्गदर्शन तुम्हाला मंगरुळकर मॅडम. तर या रिसर्च साठी या 2 मुलींचं या ठिकाणी महाविद्यालयामध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. यांच्यासाठी मार्गदर्शिका म्हणून आपल्या या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मॅडम काय सांगाल या सिलेक्शन मध्ये? नमस्कार, मी भाग्यश्री रमेश मंगरुळकर, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्सची हेड आहे. सर्वात प्रथम तुमचे स्वागत करते. आणि ही सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही जी एशिया खंडामधली पहिली स्पेस युनिव्हर्सिटी म्हणून मानली जाते, त्यांच्या अंडर YTN म्हणजे यंग टॅलेंट नर्चर 2026 हा प्रोग्राम दरवर्षी राबवला जातो. म्हणजे 2013 पासून राबवण्यात येत आहे. आणि त्याच्यामध्ये ऑल ओव्हर इंडिया जे BSc थर्ड इयरला शिकत आहेत विद्यार्थी, ज्यांचे फिजिक्स, मॅथ्स आणि कम्प्युटर सायन्स असे जे विषय असतील त्यांना डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्याकडून 15 दिवसाची ट्रेनिंग दिली जाते. ही ट्रेनिंग जी आहे ती 15 जून ते 27 जून ह्या दरम्यान तिरुवनंतपुरम म्हणजे IIST तिरुवनंतपुरम इथे आयोजित केलेली आहे. यासाठी आमच्या विद्यार्थिनींनी फॉर्म भरले होते आणि त्यांचं सिलेक्शन जे आहे ते त्यांच्या मेरिट बेसवर प्लस आम्ही जे रेकमेंडेशन पाठवतो म्हणजे कॉलेजकडून जे रेकमेंडेशन जातं याच्या आधारावरून त्यांचं सिलेक्शन होतं. त्या सिलेक्शनचा त्यांना उपयोग जो आहे तो त्यांच्या PhD साठी, रिसर्चसाठी आणि जे आता त्यांनी पुढं इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतात किंवा जिथेही त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन करतील त्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी त्यांचा ह्या बेसिक्सचा जो आहे तो वापर होईल. तर याच्यासाठी जी परीक्षा होती ती परीक्षा नेमकं कुठं झालेली होती? तर परीक्षा म्हणजे आपणच फॉर्म भरतो आणि फॉर्म भरल्याच्या नंतर ते मेरिट लिस्ट लावतात.
तर आपल्या महाविद्यालयामधून किती विद्यार्थी सहभागी होते? 10 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, त्यापैकी दोघांचे सिलेक्शन झाले. तर अशा पद्धतीने या ठिकाणी या महाविद्यालयामधून 2 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे आणि पुढे भविष्यामध्ये ते रिसर्च करण्याच्या प्रयत्नात असू शकतात आणि असेच या ठिकाणी महाविद्यालयामधून दबदबात कायम राहण्यासाठी अनेक प्राध्यापकांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे आणि अनेक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या या ठिकाणी कार्यामध्ये या ठिकाणी प्रवाह करत आहेत. तर मंडळी असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता. उदय गुंडेले, अहमदपूर, लातूर.